तर मंडळी पालखी आली. नमस्कार मित्र हो, मी सौरभ चौगले स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कोकणात शिमगा महोत्सव सुरू झाल्यावर सगळ्यांनाच आतुरता असते ती संकासूर पाहण्याची. आज आमचे देवखेळी म्हणजेच संकासूर आज भोवणीवर निघणार आहेत. गाव भोवणीवर निघणार आहेत. प्रत्येक ठिकाणी भोवणीवर जाण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर आमच्या गावात भोवणीला जाण्यापूर्वी देवळात थाप मारली जाते. देवळात सज चढतो. संकासूरचा सज आणि राधिकेचा सज असे 2 सज चढतात आणि देवळात थाप मारल्यानंतर भोवणीला सुरुवात होते. मंदिरातून खेळी निघतात. तर आतमध्ये तयारी चालू आहे. करून दाखवशील आज शिवाय तुझी तमाशी म्हणून बाहेर निघताय. आईशिवाय नक्कीच्या नक्की नटले. आईशीबाई मस्त राजसाहेबी फिरताय. आईशीबाई हे बाहेर गावात जाणार आहे. तिकडं कोणता हात खेळी निघालेत. सज वगैरे चढलाय आणि खेळी त्यासाठून निघतील आणि इकडून असे येऊन हा पहिला होम आहे ते नमस्कार करून भोवणीला निघतील इकडून असे. मित्रांनो भोवणीला सुरुवात केली आणि पहिलंच घरटवाडी या ठिकाणी आलोय वेल्दूर मध्ये. आता भोवणीचा पहिला दिवस असणार आहे.
नटवाडीतली घरं घेऊन आता झालेत. आता परत मी घरी आलोय, फ्रेश वगैरे झालो आणि पुन्हा सानेवरती आलोय. कारण आज आहे 5वी होळी, त्यामुळे आज पेवे गावातील श्री झोलाई देवी पालखीचे आगमन असणार आहे. खूप वर्षापूर्वी पालखी गावात उशिरा यायची. 2-3 वर्षापासून कोरोनापासून पालखी आता आगमन लवकर होते. तर कोरोनापासून पेवे पालखीचं आगमन आता रानवी गावात लवकर होते. तरी 9:30 वाजलेत. मगाशी 9 वाजता माळावरती पालखीच्या ढोलाचा आवाज येत होता. बघूया आता अर्ध्या 1 तासात पालखी खाली येईल, तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. तर जाणार इकडे ठरल्याप्रमाणे 2-3 घरं असतात गावात, ती घेणार, अर्ज लावणार आणि पुन्हा रस्त्याने जाणार ती अंजनेरी या ठिकाणी. सानावर बघता इकडे 5वी होळी सजवून झालेली आहे आणि सानावर आता 4-5 जण आहेत. पूर्वी सानावर पेवेची पालखीचं आगमन होतंय असं समजल्यावर सानेवर गावकऱ्यांची गर्दी असायची, पण आता जास्त गर्दी नाही. इकडूनच येणार आहे पालखी पाय वाटेने, ह्याच वरती कालोखातून तिकडं डाग आहे. या वाटेला देवाची वाट सुद्धा म्हणतात. बघूया, सानेवरती अर्धे जण वाट बघतात बघा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालखीचं जेव्हा आगमन होईल आता, तेव्हा व्हिडिओ थोडी ब्लर दिसणार. सो मोबाईलवर रेकॉर्डिंग करतो तर ह्या सगळ्या गोष्टी येतातच आणि त्यात काळोखसुद्धा आहे भरपूर. व्हिडिओ जितकी चांगली रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेन. बघूया, आता जाऊया. ते बघा बॅटऱ्या चमकत आहेत. आली पालखी आली, डागेत आहे आता, डोंगर उतरते. पालखी आली, संपूर्ण कालोगा इकडे बघा. इकडनं पाठवून मंडळी येते पालखीसाठी खांदा मारायला. ब्लर दिसते व्हिडिओ. आणि आता डागेतून पालखी येते खाली. तर मंडळी पालखी आली. चला ऐकतोय मी, बोल ना. काळोख झाले. अंगणवाडी जवळ आलो. इकडं पालखी सोबत जातोय. बघा कुठं आलोय, अंगणवाडी जवळ आलोय. आता इकडं आहे अंगणवाडी तिकडं. आणि आता ह्या खालच्या वाडी साईडनी रोडने आता पालखीला, डागेत पालखी गेलेली काय दिसत नाही, फक्त तिकडून पालखी येईल आता समोरून. आणि मग इकडून पालखी आली तर इकडे आहे समोर भालचंदा. आम्ही दोघं जाणार आहोत पालखीला सोडण्यासाठी. बघू कुठपर्यंत जायचं ते. जाऊया ना अंजनेरी फाटा कातलवाडी. आली पालखी आली. इकडे बघा भरपूर जण आहेत गावातले मित्र. धावडवत पालखी नेत आहेत, थांबवत नाही. मित्रांनो, पालखीला दुसऱ्या गावात
सोडण्यासाठी आलोय आता इकडे कातरवाडीला. आता पालखी जाते तर आम्ही आणि गावातले मित्र आलो. तर मंडळी निघाली पालखी. अरे माझा बंधू काय ओळखली काय गाव. हो बाबा चला बाबा. 11:30 वाजलेत रात्रीचे. अंजनवाल फाट्यावर आलोय आता. अर्धाच अंतर आहे इथून. कातरवाडीला जायचं तिकडं. पोचू कातरवाडी जवळ, बोरबाटले वाडी जवळ. आणि इकडे पालखी झेपवत पोचलोय आता आम्ही. पालखी बसली आता. इकडे कातरवाडी फाट्यावर आलोय आता. इकडे पालखी बसले. कातरवाडी फाट्याच्या इथे चौथऱ्या तिथे बसले. पालखी बसले. मी इकडे बघा, आम्ही आलो इकडे चालत. काय दमलास काय? ए तुम्ही कातरवाडीचे ना? कातरवाडी हे पण रानवीत आलेले चालत. रानवीत आलेला ना इकडे बघा गँग. हे खोबरा का दिसतात काय? अर्ध्या तासात रानवीतून कातरवाडी फाट्यावर पोचले ती पोरं. आता पालखी कातरवाडी सोडून घरी जातो. मिळालेल्या प्रसादी बघा कशी फोडून खातात. फुटतंय काय दे. अरे टाकतस काय? मी यालाच खायची प्रसाद आहे ती. तर मंडळी आता जायचंय घरी. रानवीत चालत जायचंय. 2 तास तरी लागतील. आता असे काय ना काय थेर करत जाणार ते पोरं. असे मध्ये मध्ये थांबणार, डुलक्या देणार आणि घरात जाणार. हे सकाळी पोहोचणार आता आम्ही. आता डायरेक्ट आमचा गुड नाईट काय नाही, डायरेक्ट गुड मॉर्निंग. चला येतो. हा चला येतो. हा चालेल. निघालोय आता घरी.